माझ्या लग्नाला आता 10 वर्षे होत आली होती. आता मुले सुद्धा मोठी झालेली होती, त्यामुळे माझी मुलं सर्व शहरांमध्ये शिक्षणाला हॉस्टेलमध्ये ठेवलेली होती. घरामध्ये मी आणि सासू राहायचं. माझ्या नवऱ्याला रेल्वेमध्ये नोकरी असल्यामुळे तो नेहमी जास्त करून बाहेरच राहायचा. घराकडे लक्ष द्यायला आणि शेतीकडे लक्ष द्यायला माझ्याशिवाय दुसरा कोणीही नव्हते. मी सुरुवातीला शहरात राहायचे, पण सासरे गेल्यावर गावाकडची शेती पाहायला कोणीही नव्हते. त्यामुळे मुलांना हॉस्टेलवर टाकून मी गावाकडे शेती करायला आणि गावाकडचे घर सांभाळायला आले. आता 3 वर्षापासून गावात राहत होते. नवऱ्याची आणि माझे आठवड्यातून एखादी वेळेसच भेट व्हायची. कामावरून खूप थकून यायचा आणि झोपी जायचा. शहरातून गावाकडे आपल्यापासून नवऱ्याचं सुख मला खूप कमी मिळत होते शहरामध्ये. त्यावेळेस नवऱ्याची नोकरी जवळच होती. मी नवरा घरी यायचा त्याची वाट बघत बसायचे आणि नवऱ्याचे मला स्वतःहून ठेवावं लागायचे आणि मग पुढील कार्यक्रम चालू व्हायचा. गावाकडच्या घराच्या बाजूला कोणाचेही घर नव्हते, त्यामुळे घरामध्ये एकटीलाच खूप बोर व्हायचं आणि मनामध्ये एक नाही ते अनेक विचार येऊ लागायचे. मला वाटायचं माझं आता तरी वय 40 वर्षे चालू आहे, अजूनही मी जवान आहे आणि म्हातारपणी सुख घेऊन काय फायदा जे तरुणपणी मिळणार नाही. माझ्या मनामध्ये वाटायचं मित्र तरी बनवावा आणि त्याच्यावर प्रेम करावे, पण जवळपास असं कोणीही नव्हतं की त्याच्यावर प्रेम करावे, जीव लावावे आणि आपली इच्छा आकांक्षा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यावी. पण अशातच 2-3 महिने निघून गेली. आमच्या घराच्या कडेला एक नवीन बांधकाम चालू झाले. नवीन बांधकाम चालू झाले आहे. माझ्या मनाला सुद्धा खूप छान वाटू लागलं होतं. माझ्या घराच्या कडेला नवीन शेजारी राहायला येणार, त्यामुळे मलाही आता बरं वाटत होते. त्यांनी उन्हाळ्यामध्ये घर बांधायला चालू केले होते आणि ते दोघे नवरा बायको इथेच राहून घराचे बांधकाम पूर्ण करून घेत होते आणि आता ते नवरा बायको बाहेर फिरायला जाणार होते. आणि आता घराचे बांधकाम पाहिला त्यांचा मुलगा येणार होता. त्याची राहण्याची सोय तुमच्या येथे होईल का म्हणून शेजारीच ती बाई मला विचारू लागली. मी त्यांना पहिले तर नाही म्हणू लागले, पण त्याने खूप आग्रह केला, त्यामुळे मी सुद्धा त्यांना हो ठीक आहे म्हणाले आणि त्या मुलाला राहण्यासाठी एक रूम आणि सकाळ संध्याकाळ जेवणाचा डब्बा द्यायचा म्हणून तसं ठरलं. आता दुसऱ्या दिवशी तो मुलगा येणार होता आणि त्या चावा मराठी कथा, मराठी चावा, मराठी स्टोरी, एक मराठी स्टोरी च्या घरचे आई वडील हे आदल्या दिवशीच निघून गेले आणि त्या मुलाला माझा नंबर दिला होता. तो मुलगा आल्यावर ती मला फोन करणार होता आणि जर त्याला कोणत्या गोष्टीची गरज भासली तर मदतही करा. त्या दोघा नवरा बायकोने खूप मला आग्रह करून सांगितले होते. त्यांच्या आग्रहाच्या पुढे मी सुद्धा त्यांना हो तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याची जेवढी होईल तेवढी मदत नक्की करेन, कारण मलाही काही काम नव्हते. निवांत घरीच बसून राहायचं होतं. रात्र झाली. दुसऱ्याची सकाळी तो मुलगा येणार होता. अचानक त्या रात्री मला माझ्या मनामध्ये नवरा नसल्यामुळे खूप वेगवेगळे भावना येऊ लागल्या होत्या. मला त्या अर्ध्या रात्रीत जणू डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं आणि मला त्या क्षणाला एवढं हवं असं वाटू लागलं होतं. मी काय करू आणि काय नाही मला काही सुधारत नव्हतं. मी स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते, तरी सुद्धा माझ्या मनात खूप विचार येऊ लागले होते. नवरा जाऊन 2च दिवस झाले होते, अजून नवरा 8 दिवस परत माझ्याजवळ काही येणार नव्हता. जर जवळ असता तर माझ्या मनाला थोडं चांगलं वाटलं असतं, तेवढीच माझी इच्छा पूर्ण झाली असती. पण आता येथे इच्छा पूर्ण करणार कोणीही नव्हतं, त्यामुळे मी स्वतः रात्री शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा मला अजिबात काही केल्याने झोप येत नव्हती. माझ्या मनात उद्या मुलगा येणार आहे आणि तो कसा असेल आणि काय नाही माझ्या मनात अचानक विचार आला आणि मला तो कसा का सेना पण त्याने मला सुख द्यावा माझ्या मनामध्ये खूप बसलं होतं आणि त्याला न पाहताच अगोदरच त्या मुलाचे स्वप्न माझ्या मनामध्ये रंगवत होते. मला कुठल्याही पैशाची गरज नव्हती शिवाय सुखाच्या, आणि त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मी सकाळी उठले, तो मुलगा आज येणार होता. मी सकाळी उठून आंघोळ करून माझे काम भराभरा पूर्ण करून घेतले आणि जेवण करायला बसणारच होते, तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. माझ्या लक्षात आलं हा फोन त्या मुलांनीच केला आहे, पण माझ्या नवऱ्याचा होता. तो म्हणाला मला अजून 8 दिवस काही घराकडे येता येणार नाही आणि ते आपल्या शेजारच्यानी मला फोन केला होता. त्यांचा मुलगा येणार आहे, त्याला आपल्यावरची रूम दे म्हणू लागला. त्यांना सांगितलं हो मी त्यांना अगोदरच बोलले आहे आणि तो आज येणार आहे म्हणाले. नवऱ्याने सुद्धा त्या मुलाला घरामध्ये राहण्याचा होकार दिला होता. नवऱ्याचा फोन ठेवताच त्या मुलाचा फोन आला. तो म्हणाला हॅलो काकू, मी सोहम बोलतोय आणि मम्मीने तुमचा नंबर दिला, घर कुठे आहे मला
ॲड्रेस सांगता का मी सुद्धा शिकलेली होते, मला सुद्धा थोडेफार इंग्लिश येत होतं आणि मोबाईल सुद्धा चांगला चालवता येत होता. मी त्याला लगेच लोकेशन व्हॉट्सअपला पाठवून दिले आणि तो लगेच 2 मिनिटांमध्ये घराजवळ पोहोचला. जणू मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे असं मला झालं होतं. जेवण करायचं सोडून त्याला पाहूनच माझं मन भरून आलं होतं, कारण तो शहरातला मुलगा होता. दिसायला हिरो सारखा दिसत होता, खूप सुंदर, तब्येतीने सुद्धा खूप स्ट्रॉंग होता. त्याला पाहताच मला वाटू लागला त्याला लगेच आता बोलवावे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी, पण त्याला मी अशी कशी एवढ्या लवकर बोलणार, म्हणून मी थोडं शांत बसले. पदर थोडा खाली सरकवून घेतले आणि त्याला म्हणाले, अरे सोहम ये इकडे. तो लगेच घराकडे आला. घरात एकटीच होते आणि तो म्हणाला, हा काकू आलो. त्याला लगेच वरची रूम दाखवले, तो येणार म्हणून संपूर्ण स्वच्छ करून मी ठेवले होते. तो मुलगा म्हणाला, वाव काकू, रूम तर खूप स्वच्छ करून ठेवली आहे. मी त्याला म्हणाले, हो तुम्ही येणार आहात म्हणून सर्व काही स्वच्छ करून ठेवले आहे. तो म्हणाला, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मी म्हणाले, सोहम चल हात पाय धुवून घे आणि जेवायला बस. मी जेवण करायला बसणारच होते तेवढ्यात तुझा फोन आला, म्हणून तुझी वाट बघत बसले होते.